नाहीतर कधी नाही. एकच मागणी एकच हात, एकच मागणी एकच हात, अरे एकच मागणी एकच हात. मांजरी बुद्रुक येथील घुलेनगर परिसरातील प्रलंबित ड्रेनेज आणि विकास कामांच्या प्रश्नांवर नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. निधी असूनही कामे सुरू होत नसल्याचा आरोप करत माजी शासन नियुक्त नगरसेवक माननीय मयूरदादा खलसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. श्री साई सृष्टी कॉलनी घुलेनगर लेन क्रमांक 5 येथे सुरू असलेल्या आंदोलनात स्थानिक नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिसरातील ड्रेनेजच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांना अनेक वर्षापासून त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये श्री साई सृष्टी कॉलनी घुलेनगर लेन क्रमांक 5 येथील ड्रेनेज लाईनचे काम तत्काळ सुरू करणे तसेच सर्वे क्रमांक 126 ते 165 या परिसरात पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेल्या जलवाहिनीच्या कामांना त्वरित सुरुवात करणे यांचा समावेश आहे. याशिवाय घुलेनगर परिसरातील अंतर्गत रस्ते व विकास कामांसाठी लेन क्रमांक 1, 2, 4 आणि 5 येथे प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष कामे सुरू करण्यात आलेली नाहीत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. लेन क्रमांक 1, 2 आणि 4 मधील सर्वे क्रमांक 140 अंतर्गत मलवाहिनी विकसित करण्यासाठी लेन क्रमांक 1, 2 आणि 4 मधील सर्वे क्रमांक 140 अंतर्गत मलवाहिनी विकसित करण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. तसेच सर्वे क्रमांक 141 मधील अष्टविनायक कॉलनी लेन क्रमांक 7 आणि सर्वे क्रमांक 142 मधील अशोका पार्क परिसरातील अंतर्गत मलवाहिनीची कामे ही मंजूर आहेत. यासोबतच पुणे सोलापूर महामार्गावरील मांजरी बुद्रुक हद्दीपासून शेवावाडी फाटा, फुरसुंगी फाटा मार्गे मांजरी परिसरातील नाल्यांपर्यंत मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावेळी माजी शासन नियुक्त नगरसेवक माननीय मयूरदादा खलसे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की मंजूर विकास कामे तातडीने सुरू न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. या आंदोलनात माऊली आदमाने, परेश काळे, इजाज मणियार, अरुण उरांडे, दिलीप खोपे, विजय पाटील, नितीन चौधरी, प्रशांत जाधव, मिथिलेश सांगा, राजेंद्र लाड, राम गोड, गोविंद जाधव, हर्षद खोपे, किशोर जगताप, विजय सुद्रिक, हमीम अन्सारी तसेच अनेक स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मंजूर विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात कधी होते याकडे घुलेनगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा जोगेश्वरी न्यूज. मी मयूर चंद्रकांत खलसे, माजी शासनयुक्त नगरसेवक पुणे महानगरपालिका. पुणे महानगरपालिकेमध्ये मांजरी बुद्रुकचा समावेश झाल्याच्या नंतर घुलेनगर परिसरामधील नागरिकांना सर्वात मोठा जो प्रश्न होता त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की त्या ठिकाणी मुख्य ट्रान्स लाईन ड्रेनेजची टाकणं गरजेचं होतं. या संबंधित ड्रेनेजच्या कामासाठी मी 2024 पासून शासन नियुक्त नगरसेवक असतानाचा पाठपुरावा करतोय. तत्कालीन आयुक्त माननीय श्री राजेंद्र भोसले साहेब यांनी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. 25-26च्या बजेटमधून निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर पुणे महानगरपालिकेच्या मार्फत त्या ठिकाणी त्या संबंधित कामाचे टेंडर झाले. संबंधित कामाचे टेंडर 28/11/2025 रोजी त्या ठिकाणी झालं. टेंडर झालं, टेंडर प्रक्रिया सगळी पूर्ण झाली. काम संबंधित BN चव्हाण कंपनीला त्या ठिकाणी भेटलं, तरी अद्यापही प्रशासन त्या ठिकाणी काम चालू का करत नाही. तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कॉन्टॅक्ट केले, प्रशासनाला विचारणा केली की साहेब तुम्ही काम त्या ठिकाणी चालू का करत नाही. तर आम्हाला नेहमी उडवाउडवीची उत्तरं दिली, आज करू, उद्या करू, आमचं हे राहिलंय, आमचं ते राहिलंय. ते सर्व गोष्टींचा अंदाज घेतला तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी उरला नाही. म्हणून सर्व सोसायटीतल्या नागरिकांच्या वतीने, सर्व महिला भगिनींच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन पुकारलेलं आहे. आता महानगरपालिकेचं प्रशासन जागं होतोय का, आम्हाला तेच पाहिजे. आणि आमचं श्री साई सृष्टी कॉलनी घुलेनगर लेन नंबर 5 असेल, घुलेनगर लेन नंबर 1 असेल, घुलेनगर लेन नंबर 2 असेल, घुलेनगर लेन नंबर 4 असेल,
आमची अष्टविनायक कॉलनी असेल, सर्व कॉलनीचे ड्रेनेजचा विषय पुणे महानगरपालिका त्या ठिकाणी लवकरात लवकर काम चालू करते का, हे आम्हाला या ठिकाणी पाहिजे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक साहेब 15 जानेवारीला झाली आणि सदरील बजेट हे प्रशासन काळातील, त्यामुळे हे बजेट नगरसेवक निवडून येण्याच्या अगोदरच आहे साहेब. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या चुक्या आहेत त्याच्यामध्ये, नवीन मानने यांच्या नाहीत. तर त्या ठिकाणी प्रशासनाने ओरक्वाटर करून संबंधित काम लवकरात लवकर चालू करावे, हे प्रशासनाची जबाबदारी आहे, ही दुसरं कोणाची नाही. तर आमचं प्रशासनाच्या विरोधात आंदोलन आहे. प्रशासन झोपलंय का? अद्यापही अजून तसा मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं पाठिंबा आहे. अजून अद्यापही आमच्यापर्यंत कोण आलेलं नाही. आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कळवू. मी साई कॉर्नर सोसायटी मधून आलेली आहे. आम्ही गेली 7 वर्ष झालं या ड्रेनेजच्या घाण पाण्यामध्ये राहत आहे. तरी आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की आमचे हे ड्रेनेजचं पाण्याचं काम लवकरात लवकर त्यांनी करून द्यावं आणि जर नाही त्यांनी लवकर लक्ष दिलं तर याच्यापेक्षा पण तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. हे प्रशासनाने आमची विनंती स्वीकारावी. मी प्लॅटिनम मध्ये राहते, फ्लॅट नंबर 107 मध्ये. माझी लहान लहान मुलं आहेत. जाता येता मला खूप त्रास होतो. सांडपाणी सगळे रस्त्याचं अंगावरती उडतं. पाय भरपूर घाण होतात. पायाला आमच्या किती काय काय त्रास व्हायला लागलेला आहे. तर आणि भरपूर गाडी वगैरे स्लिप होतात. तरी जाता येता एवढे मच्छर वगैरे आम्हाला चावतात. ते घरात संध्याकाळच्या टायमिंगला आम्हाला दरवाजा पण उघडता येत नाही, एवढे मच्छरांचा प्रॉब्लेम होतोय. तर ह्या गोष्टीसाठी लवकरात लवकर काय आमची मागणी आहे ती पूर्ण करावी, हीच आमची इच्छा आहे. मी मेघा पाटील, पुणे महानगरपालिका प्रशासनाला विनंती करते की आमची मंजूर झालेली 4-4.5 कोटी जी रक्कम आहे त्यातून आम्हाला हे काम करून द्यावे अशी आम्ही नम्र विनंती करत आहोत. तरी पण तुम्ही याची जर दखल नाही घेतली तर आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागेल. कारण का आता आमचे लहान लहान बाळं आहेत, घरात सगळेजण आजारी पडत आहेत. तरी तुम्ही ही प्रशासनाने लवकरात लवकर याची खबर घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. मी संगीता सुद्रिक मिलेनियम सोसायटीमध्ये राहते. गेली 4 वर्ष झालं मी या सोसायटीमध्ये राहत आहे. पण आम्हाला दरवर्षी पावसाळ्यात बी उन्हाळ्यात बी ड्रेनेजचा खूप त्रास आहे आणि पाणी दररोजचं आम्हाला सेफ्टी टँकरनीच उपसून बाहेर फेकावं लागतं. एकतर पाणी पिण्याचं वापरण्याचं पाणी नाही आहे आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही टँकरच मागवतो. आणि शिवाय हे ड्रेनेज लाईनचं बी तर 4.5 कोटीचा जो निधी आमच्यासाठी मंजूर झालेला आहे तर तो लवकरात लवकर आम्हाला मंजूर करून द्यावा आणि आमचं काम सुरू करण्यात यावं, ही अशी आमची विनंती आहे. जोपर्यंत काम सुरू होणार नाहीये तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहू किंवा त्याच्यापेक्षाही पुढची वेळ शासनाने येऊ देऊ नये आमच्यावरती, ही अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे. आम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये. तुम्ही वाटल्यास बघू शकता किती रस्त्यावर घाण आहे. ती सर्व ड्रेनेजचं पाणी इथून तिथून रस्त्याने वाहत जातं. आमचे छोटे छोटे लेकरं असतात, माणसं असतात, कितीतरी बाया जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याने समोर पाय घसरून पडतात. त्या घाणीतूनच जाणं येणं करावं लागतं. भाजीवाले तिथंच विकायला बसतात, तेच आम्ही घेऊन घरी घेऊन जायचं, त्याचा स्वयंपाक बनवून खायचा, त्यांनीच आजारी पडतात लोक. तर शासनाने ही आमची सर्व बायकांची विनंतीला हे प्रोत्साहन द्यावं आणि लवकरात लवकर काम चालू करावं. अमोल आत्माराम महाडिक, लेन नंबर 5 प्लॅटिनम बिल्डिंग मधला रहिवासी आहे. गेली 2 वर्ष झालं या ठिकाणी राहत आहे आणि एक नागरिक म्हणून आम्हाला खूप त्रास होत आहे ड्रेनेजच्या कामांचा. आणि मी एक एअरफोर्स ऑफिसर आहे आणि गेली 2 वर्ष झालं इथं बघतोय की इथल्या जनतेसाठी पुणे प्रशासन म्हणावं असं सुविधा देत नाहीये. बेसिक समस्या ज्या आहेत, आमच्या मूलभूत गरजा आहेत की पाण्याची व्यवस्था व्हावी, पिण्याच्या पाण्याचा एक खूप मोठी समस्या इथे आहे. त्याचबरोबर सगळ्यात ज्वलंत समस्या ज्यासाठी मयूरदादा खलसे गेले 2 वर्ष झालं आम्ही बघतोय खूप प्रयत्न करत आहेत की इथं ह्या ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. ड्रेनेजचा काहीतरी ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. पण त्यांच्या या प्रयत्न केले तरीही प्रशासन काय जागा होत नाहीये. प्रशासनानं हे काम चालू केलं आणि ते मध्येच बंद केलं. यामुळे येथील लहान मुलांना, महिलांना येता जाताना आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचशा समस्या उद्भवत आहेत. आरोग्याच्या समस्या असतील, इतर सर्व समस्या असतील, हे सगळं ह्या ड्रेनेजच्या प्रॉब्लेममुळे निर्माण होत आहे. तरी आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की याची तुर्तास त्यांनी दखल घ्यावी आणि हा ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी इथं त्यांनी तशी व्यवस्था करावी. मी ज्ञानेश्वर आत्माने, श्री साई सृष्टी कॉलनी मधील लक्ष्मी रेट सोसायटी मध्ये राहत आहे. मयूरदादा खलसे
ज्यावेळेस स्वीकृत नगरसेवक होते त्या काळामध्ये आम्ही सर्व साईसृष्टी कॉलनीमध्ये हिंडून सगळ्यांच्या सहभागाने ड्रेनेज लाईनचं काम केलं, म्हणजे अंतर्गत ड्रेनेज लाईन. आणि मला वाटतं गेल्या 8-8.5 महिन्यापूर्वी हा प्रश्न पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेला आहे. 4.5 कोटीचं टेंडर निघालेलं आहे. तरी देखील 8 महिने होऊन गेले असल्यामुळे अजूनही काम सुरू होत नाही. त्यामुळे काम होईल का नाही याची शंका आम्हाला येत आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्वजण सोसायटीमधील नागरिक या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनावर बसलेला आहे. आमच्या सोसायटीमध्ये आता सगळ्या सोसायटीमध्ये खर्च आहे. पर्टिक्युलर आमच्या सोसायटीमध्ये दर महिन्याला 65 ते 70 हजार रुपये ड्रेनेज उपासण्याचा खर्च होतोय. परत 65 ते 70 हजार रुपये पाण्याचे टँकर ला खर्च होतोय. म्हणजे आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये जवळजवळ 4.5 ते 5 हजारापर्यंत दरमहा मेंटेनन्स खर्च येत आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आपण भाड्याने राहत आहोत अशी भावना आमची झालेली आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी अजूनही विनंती करतो की त्यांनी आमचा हा ड्रेनेजचा महत्त्वाचा प्रश्न सोडवा आणि आमची आर्थिक जी पिळवणूक होत आहे त्यापासून आम्हाला वाचवा. त्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. येथे अनेक लहान बालके राहतात, तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. इथं हॉस्पिटल आहेत, 4-5 हॉस्पिटल या लेनमध्ये आहेत. तर सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवायसाठी पुणे प्रशासनाला मी सगळ्यांतर्फे विनंती करतो. धन्यवाद.